ऑपरेशन सिंदूरमुळे भारताची ताकद पाकिस्तानसह संपूर्ण जगाला दिसलेली आहे। साम रिपोर्टमध्ये आपण बुलेटिनच्या सुरुवातीलाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जो इशारा दिलाय त्या बातमीकडे वळूया। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकिस्तानला थेट इशारा दिलाय, आता पाक सोबत चर्चा फक्त पीओके वरच होणार, मोदींनी हे ठणकावून सांगितलेलं आहे। काही वेळापूर्वीच मोदींनी देशाला संबोधित भाषण केलं, त्यात त्यांनी हा इशारा दिलेला आहे। आता पाक सोबत केवळ चर्चा पाक व्याप्त काश्मीर बाबतच होईल असा थेट इशारा मोदींनी काही वेळापूर्वीच दिलेला आपल्या भाषणातून दिलेला आहे। मैं आज विश्व समुदाय को भी कहूंगा, हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर पीओके उस पर ही होगी। निर्दोष लोकांना धर्म विचारून त्यांच्या कुटुंबासमोर मारलं गेलं, पण दहशतवाद्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल असा बदला घेतला असं मोदी बोललेत। आमच्या बहिणींचं कुंकू पुसणाऱ्यांचा बदला घेतला, अवघ्या 3 दिवसात पाकिस्तानला नेस्तनाबूत केलं असं देखील पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणात सांगितलं। आतंकियों ने हमारी बहनों का सिंदूर उजाड़ा था, इसलिए भारत ने आतंक के ये हेडक्वार्टर्स उजाड़ दिए। भारत के इन हमलों में 100 से अधिक खूंखार आतंकवादियों को मौत के घाट उतारा गया है। बघा, महत्त्वाचे मुद्दे, बहिणींचं कुंकू पुसल्याचा बदला घेतला असं मोदींनी म्हटलंय। पाकिस्तानला केवळ 3 दिवसात नेस्तनाबूत केलं। पाकिस्तानमधील 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला अशी माहिती देखील मोदींनी आपल्या भाषणातून दिली। भारतानं पाकिस्तानचा गर्व धुळीस मिळवला। पाकिस्तानकडूनच भारताला युद्धविरामाची विनंती करण्यात आली अशी माहिती देखील मोदींनी दिली। मोदींच्या भाषणानंतर आता वळूया आपण ट्रम्प यांनी दिलेल्या इशाऱ्याकडे। युद्ध थांबवलं नाही तर दोन्ही देशांसोबतचा व्यापार बंद होईल असा थेट इशाराच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांना दिलाय। दोन्ही देश अण्वस्त्रधारी आहेत, युद्ध झाल्यास अनेकांचा बळी जाईल, त्यामुळे या शस्त्रसंधीसाठी अमेरिकेने पुढाकार घेतला आणि शस्त्रसंधी कायम राहील असा विश्वास देखील ट्रम्प यांनी व्यक्त केला। We helped a lot, and we helped also with trade. I said, come on, we're going to do a lot of trade with you guys. Let's stop it. Let's stop it. If you stop it, we're doing trade. If you don't stop it, we're not going to do any trade. People have never really used trade the way I used it. That I can tell you. And all of a sudden they said, I think we're going to stop. तर दुसरीकडे अमेरिकेचा युद्ध थांबवण्याचा इशारा पंतप्रधान मोदींनी धुडकावून लावलेला आहे। दहशतवाद आणि पीओके वरच पाकिस्तानशी चर्चा होईल असं मोदींनी सुनावलंय। युद्ध थांबवलं नाही तर आम्ही व्यापार करणार नाही असा इशारा ट्रम्प यांनी दिला होता। मात्र मोदींनी अमेरिकेचा इशारा धुडकावून लावत पाकिस्तानलाच खडे बोल सुनावले। अमेरिकेच्या दयेमुळे पाकिस्तान वाचला खरा, मात्र पाकनं आता कुरापत केल्यास भारतानं गोळीला तोफगोळ्यानं उत्तर देण्याचा इशारा दिलेला आहे। मात्र मोदींनी पाक आणि अमेरिकेला कोणत्या मुद्द्यावर ठणकावलंय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून। गोली चलेगी तो गोला चलेगा, मोदींचा पाकला कठोर इशारा। ऑपरेशन सिंदूर सुरूच। भारत पाकिस्तान मध्ये शस्त्रसंधी झाली आणि पुढच्या 3 तासातच पाकनं आपली लायकी दाखवत पुन्हा सीमावर्ती भागात हल्ले सुरू केले। यापुढे जर पाकनं शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर पाकच्या गोळीला तोफ गोळ्यानं सडेतोड उत्तर दिलं जाईल असं भारतानं ठणकावून सांगितलंय। अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वान्स यांच्यासोबत फोनवर झालेल्या चर्चेत मोदींनी मध्यस्थ्यांच्या भूमिकेत असलेल्या अमेरिकेलाही थेट सांगितल्याचं सूत्रांनी म्हटलंय।
भारतानं शत्रूला घरात घुसून ठोकलं. पाकिस्तानकडून हल्ला झाल्यास भारताचं उत्तर विध्वंसक असेल. शस्त्रसंधीनंतर पाकिस्तानच्या दिशेनं गोळ्या आल्या तर तोफ गोळे डागणार. दहशतवाद्यांना सोपवण्यावर आणि फक्त पीओकेवरच पाकसोबत चर्चा. काश्मीर प्रश्नी अमेरिकेची मध्यस्थी चालणार नाही. पाकच्या नापाक कुरापतींना भारतानं ऑपरेशन सिंदूरनं जोरदार उत्तर दिलंय. त्यात पाकिस्तानमधील 100 पेक्षा जास्त दहशतवादी आणि 11 एअरबेस उडवून देण्यात आलेत. त्यानंतरही घाबरलेल्या पाकनं अमेरिकेला मध्यस्थी करण्याची विनंती केली. त्यामुळे अमेरिकेच्या विनंतीनुसार भारतानं शस्त्रसंधीला मान्यता दिली. पण पाकनं पुन्हा शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं आणि त्यानंतर भारतानं अत्यंत आक्रमक प्रतिक्रिया दिली. तर आता पुन्हा पाकनं भारताची खोड काढली तर पाकिस्तानची खैर नाही. हाच इशारा आता भारतानं दुतोंडी अमेरिकेलाही दिलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ऑपरेशन सिंदूर नंतर आता पाकिस्तानच्या हवाई हल्ल्याच्या मनसुब्यांना भारतीय सैन्य दलांनी सुरुंग लावलेला आहे. भारतानं 3 दिवसात तब्बल 35 ते 40 पाकिस्तानी सैनिक ठार केलेत आणि त्यांनी अनेक अत्याधुनिक विमानं देखील पाकिस्तानची पाडण्यात आली. इस्लामाबादच्या जवळील महत्त्वाचं लष्करी तळ देखील उद्ध्वस्त केलंय. ऑपरेशन सिंदूर फक्त दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठीच होतं असं देखील संरक्षण दलाकडून स्पष्ट करण्यात आलंय. पाकच्या हवाई हल्ल्याच्या मनसुब्यांना भारतीय लष्करानं सुरुंग लावलेला आहे. पाकिस्तानचे 35 ते 40 सैनिक ठार केले अशी देखील माहिती संरक्षण दलानं दिली. पुढच्या बातमीकडे. पाकच्या कुरापतींना आता भारतानं तडाखेबाज उत्तर दिलंय. मात्र आमचं नुकसान झालंच नसल्याच्या बतावण्या पाक मारत होता. अखेर भारतानं पुरावे दाखवून पाकचा बुरखा टराटरा फाडलाय. त्यावरचाच हा विशेष रिपोर्ट. कुरापतखोर पाकच्या ठेचल्या नांग्या. उद्ध्वस्त पाकचे हे घ्या पुरावे. सैन्य दलानं फाडला पाकचा बुरखा. याच धमक्यांनी पाकिस्तान बिथरला. आतून बाहेरून हादरला. भारताच्या प्रत्युत्तरानं थरथर कापू लागला. यात पाकचं नाक कापलं गेलं. त्यानंतरही पाकिस्तानी नेते बड्या बड्या बाता मारताना दिसले. भारतानं पाकिस्तानमधील फक्त दहशतवादी तळच नाहीत तर हवाई सुरक्षा यंत्रणा उद्ध्वस्त केली. मात्र पाकच्या हल्ल्यात भारताचंच नुकसान झालं. आमचं नुकसानच झालं नाही अशा बतावण्या पाकिस्ताननं सुरू केल्या. त्यामुळंच भारतीय सैन्य दलानं थेट पाकिस्तानच्या काळ्या कारनाम्यांसह उद्ध्वस्त केलेल्या एअरबेसचे पुरावे सादर केले. हा पहा पुरावा. भारतानं ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तानातील 9 दहशतवादी तळ बेचिराग करून 100 पेक्षा जास्त दहशतवाद्यांचा खात्मा केला. And those strikes across those 9 terror hubs left more than 100 terrorists killed, including high-value targets such as Yusuf Azhar, Abdul Malik Rauf, and Mudassir Ahmed. मात्र पाकनं पुन्हा भारताची कुरापत काढत ड्रोन हल्ले केले. त्याचा बदला भारतानं थेट पाकिस्तानचे 11 एअरबेस उद्ध्वस्त करून घेतलाय. भारतानं नूर खान एअरबेस, रफिकी एअरबेस, मुरीद एअरबेस, सुक्कूर एअरबेस, सियालकोट एअरबेस, पसरूर एअरबेस, चुनियन एअरबेस, सरगोधा एअरबेस, स्कर्दू एअरबेस, भोलारी आणि जकोबाबाद ही लष्करी हवाई तळं उद्ध्वस्त केली आहेत. पहलगाम हल्ल्यानंतर तो मी नव्हेच अशी भूमिका घेणारा पाक दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचे पुरावे जारी करताच तोंडघशी पडलाय. एवढंच नाही तर पाकिस्तानी लोकांना बुमरँग करण्याचा पाकनं प्रयत्न केलाय. मात्र भारताकडून कसा सपाटून मार खाल्लाय याचे पुरावे समोर आल्यानं पाकचा बुरखा टराटरा फाटलाय. आता तरी पाकनं पोकळ बाता मारणं सोडून द्यायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. पुढची बातमी आता भारतीय नौदलाची. आपली शक्ती दाखवणारा एक व्हिडिओ नौदलानं जारी केलाय. अरबी समुद्रात इंडियन नेव्हीनं युद्धाभ्यास करतानाचा हा व्हिडिओ आहे. समुद्र मार्गातून पाकिस्ताननं कुरापत काढलीच तर जशास तसं उत्तर देण्याचा कडक इशारा भारतीय नौदलानं या व्हिडिओतून दिलाय.
पुढच्या रिपोर्टकडे. नूर खान एअरबेसवर झालेला हल्ला हा पाकसाठी चिंतेचा विषय ठरला. त्यातच अमेरिकेनं भारताला शस्त्रसंधीची विनंती केली. मात्र शस्त्रसंधी का करण्यात आली? भारताचा नूर खान एअरबेसवरचा जो हल्ल्याची पाकला धास्ती भरवणारा का आहे, पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. भारतानं ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांना नष्ट केलं. त्यानंतर पाकिस्तानच्या हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देत जोरदार कारवाई केली. मात्र भारतानं नूर खान एअरबेसवर हल्ला केला आणि पाकिस्तानच्या पायाखालची जमीनच सरकली. एवढ्यावरच न थांबता सरगोदा येथेही भारतानं हल्ला केला. त्यामुळे पाकिस्तानी अण्वस्त्रांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला. कारण नूर खान एअरबेस आणि सरगोदा या दोन्ही ठिकाणी पाकच्या अण्वस्त्रांचे साठे आहेत. A few representative examples from the open source are now being shown to you on the screen. In fact, two of them. This is the strike on the Noor Khan Air Base. And you can see the effect. I'm sure most of you have seen the video. I have also picked it up from your sources only. नूर खान एअरबेस पाकिस्तानच्या दृष्टीनं अतिसंवेदनशील अशी जागा आहे. काय महत्व आहे या तळाचं पाकिस्तानच्या दृष्टीनं ते आपण पाहूया. रावळपिंडीत पाक वायुसेनेचा प्रमुख तळ आहे. या तळावर लढाऊ विमानं, ड्रोन आणि हवाई संरक्षण यंत्रणा तैनात आहे. पाकच्या स्ट्रॅटेजिक प्लॅन डिव्हिजनचं ते मुख्यालय आहे. इस्लामाबादपासून अवघ्या 10 किलोमीटर अंतरावर आहे. पाकमधील प्रमुख नेत्यांची हवाई उड्डाणं याच एअरबेसवरून होतात. नूर खान एअरबेस ISI साठी महत्त्वाचा आहे आणि या एअरबेस जवळच पाकचा अण्वस्त्र साठा आहे. नूर खान एअरबेसवरील हल्ला हा पाकिस्तानसाठी एक इशारा होता. अणुऊर्जा संबंधात निर्णय आणि अंमलबजावणी ज्या ठिकाणाहून होते त्या पाकच्या न्यूक्लिअर कमांड सेंटरवर हल्ला करून भारत पाकिस्तानची हल्ला करण्याची जी क्षमता आहे ती नष्ट करेल हीच भीती पाकला सतावू लागली. त्यामुळेच पाकनं अमेरिकेकडे धाव घेतली आणि भारतानं शस्त्रसंधी करावी यासाठी अमेरिकेकडे मध्यस्थीची भीक मागितली. मात्र ही शस्त्रसंधी घोषित करूनही पाक काही सुधारलेला दिसत नाही. त्यामुळे भारताच्या कठोर इशाऱ्यानंतर तरी पाकिस्तान ठिकाणावर येणार का, हाच खरा सवाल आहे. ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज. पुढच्या बातमीकडे. पाकिस्तानच्या हल्ल्याला भारतानं चोख प्रत्युत्तर देत चीन मेड मिसाईल, तुर्कीचे ड्रोन हवेतच उद्ध्वस्त केल्याची माहिती एअरफोर्सनं दिली. पाकिस्तानची अवस्था कशी बिकट केली आहे हे पत्रकार परिषदेमध्ये दाखवलं. पाकिस्तानचं PL-15 मिसाईल उद्ध्वस्त करण्यात भारताला यश आलंय. पाकिस्ताननं सातत्यानं हवाई हल्ले केले, मात्र सगळे हल्ले परतून लावलेत. भारतीय लष्कर, नौदल आणि एअरफोर्सची सिस्टीम अभेद्य असून पाकिस्तानला ती भेदणं कठीण आहे. जो दुर्दशा कल आपने पाकिस्तान एयरफील्ड्स की देखी और शायद आज भी एयर मार्शल भारती की प्रेजेंटेशन में, हमारी एयरफील्ड्स हर प्रकार से ऑपरेशनल हैं. यही नहीं, पाकिस्तान के ड्रोन्स और वेपनाइज्ड UAVs से की गई हमलावर कोशिशें भी इस ग्रिड के कारण नाकाम हुई और जो बचे कुचे ड्रोन्स थे उन्हें हमारे शोल्डर फायर्ड हथियारों से मार गिराया गया. आता वळूया ब्राह्मोस मिसाईलकडे. भारतानं पाकवर हल्ला करत राफेल M, सुदर्शन 400 किंवा शिल्का यासारख्या क्षेपणास्त्राची ताकद दाखवून दिली. त्यात आता भारताची सामरिक शक्ती वाढवणारी क्षेपणास्त्र भारताच्या हवाई दलात दाखल होणार आहेत. ती क्षेपणास्त्र कोणती आहेत पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. पाकिस्ताननं चीनकडून आयात केलेली क्षेपणास्त्र भारताच्या माऱ्यापुढे निष्क्रिय ठरली. भारतीय हवाई शक्तीनं पाकपुढे मोठं आव्हान निर्माण केलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये हॅमर बॉम्ब, राफेल M, स्कॅल्प क्षेपणास्त्र, सुदर्शन 400, आकाश मिसाईल, शिल्का, ब्राह्मोस 1 यासारख्या क्षेपणास्त्रांनी पाकला बेजार करून टाकलंय. पण आता भारताची ताकद अधिक वाढणार आहे. कारण भारताच्या भात्यात आता ब्राह्मोस 2 आणि हायपरसोनिक ग्लाइड व्हेकल ही 2 शस्त्र दाखल होणार आहेत. त्यामुळे पाकिस्तानसह चीनचीही झोप उडाली आहे. हायपरसोनिक क्रूज क्षेपणास्त्रांचं विकसित स्वरूप आहे. भारत आणि रशियाच्या ब्राह्मोस एरोस्पेसनं ते विकसित केलंय. ब्राह्मोसचा वेग प्रति तास 8600 ते 9800 किलोमीटर आहे. 1500 किलोमीटर मारक क्षमता आहे. जमीन, समुद्र आणि हवेतून मारा करण्यास सक्षम आहे. 200 ते 300 किलोची अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम आहे. ब्राह्मोस 2ची नोव्हेंबर 2025 मध्ये चाचणी होणार आहे. पाकमधील रावळपिंडी, ग्वादर बंदर सेकंदात नष्ट होऊ शकतं.
चीनच्या दक्षिणेकडील समुद्र आणि तिबेटमधील चीनी लष्करी तळांवर हल्ला करण्यास सक्षम आहे. भारताची हवाई शक्ती वाढवणारी मिसाईल सिस्टीम म्हणजे हायपरसोनिक ग्लाइड व्हेइकल. DRDOनं हायपरसोनिक ग्लाइड विकसित केलंय. 7,400 ते 14,800 किलोमीटर प्रति तास वेगाची क्षमता, 1,500 ते 2,000 किलोमीटर मारक क्षमता, अण्वस्त्र वाहून नेण्यास सक्षम. येत्या 2 ते 3 वर्षात कार्यान्वित होणार. चीनची क्षेपणास्त्र प्रणाली उद्ध्वस्त करण्यास सक्षम आहे. युद्धात होणारा पहिला वार नेहमीच महत्त्वाचा असतो, त्यामुळे ब्राह्मोस 2 आणि हायपरसोनिक ग्लाइड व्हेइकल या मिसाईल सिस्टीमनं आता शत्रूवर जलद गतीनं हल्ला करू शकतो. त्यामुळे पाकच्या महत्त्वाच्या शहरांवर अचूक हल्ला करण्यास ही क्षेपणास्त्र गेम चेंजर ठरणार आहेत. भविष्यात अशी क्षेपणास्त्र भारताच्या हाती आली तर चीन आणि पाकिस्तान दोघांनाही धडकी भरल्याशिवाय राहणार नाही हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. ब्रह्मोस किती शक्तिशाली आहे ते आपण पाहिलं. पुढच्या बातमीकडे. भारत पाकिस्तान DGMOमध्ये चर्चा झालेली आहे. हॉटलाईनवरून दोन्ही देशांच्या या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. यावेळी चर्चेत शस्त्रसंधीचं उल्लंघन होणार नाही याची पाकिस्तानकडून ग्वाही देण्यात आली. भारत पाक DGMOमध्ये संवाद झालेला आहे. संवादाची ही दुसरी वेळ आहे. पुढच्या बातमीकडे. दहशतवादी अब्दुल रऊफच्या व्हिडिओनं पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झालाय. स्वतःला निष्पाप म्हणणाऱ्या अब्दुल रऊफचा पर्दाफाश झालाय. काश्मीरमध्ये मुजाहिद्दीनला पाठवल्याची कबुली तो एका व्हिडिओमध्ये देतोय. त्यामुळे पाकचा बुरका कसा फाटलाय पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून. हा आहे हफीज अब्दुल रऊफ. ऑपरेशन सिंदूरनं पाकिस्तानी दहशतवाद्यांचा खात्मा झाल्यावर मुर्देकेमध्ये दहशतवाद्यांच्या जनाजाला उपस्थित राहून कलमा वाचणारा दहशतवादी. मात्र पाक प्रवक्त्यानं घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये याच हफीज अब्दुल रऊफचा व्हिडिओ दाखवण्यात आला. त्यात रऊफ स्वतःला मौलाना म्हणत निष्पाप असल्याचा आव आणतोय. जी एक जनाजा पढ़ाने की मुझे बड़ी ही शदीद तकलीफ है और रंज भी है कि बगैर किसी तस्दीक के, बगैर किसी तहकीक के मेरे बारे में इतनी बड़ी बड़ी बातें और बैनुल-अक़वामी चीज़ें बयान कर दी हिंदुस्तान ने और उनके मीडिया ने, जो बिल्कुल ही मुज़क्का खेज़ है और जिसका हक़ाइक़ से क़तन कोई ताल्लुक़ नहीं है. मेरी ज़िंदगी सबके सामने है. मेरे माँ बाप उस्ताद थे, मैं खुद तालीम दोस्त आदमी हूँ. मैंने पहले कॉलेज में पढ़ा, स्कूल में पढ़ा और बेहतरीन मेरी एजुकेशन रही. याच व्हिडिओचा आधार घेऊन पाक प्रवक्त्यानं भारतालाच खोटं पाडण्याचा प्रयत्न केलाय. एवढंच नाही तर पाकनं हफीज अब्दुल रऊफ PMMLL या राजकीय पक्षाच्या वेलफेअर विंगचा इन्चार्ज असल्याचं सांगितलं. Even today, then again, they have come out with the same thing. So it is now getting, it's a little flabbergasted that whatever they are telling, why they are telling, and what to believe, what not to believe. मात्र हफीज अब्दुल रऊफ हा मौलाना नसून आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचं अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटनं स्पष्ट केलंय आणि पाकिस्तान तोडघशी पडला. रऊफच्या जुन्या व्हिडिओतून त्याचे दहशतवादी मनसुबे समोर आलेत. हमने कश्मीर के पहाड़ों में दो अल्लाह के बंदों को 2,000 से लड़ते देखा है. ये नसर भाई का साथी था अबू तलहा हजारवी, श्रीनगर के कोर हेडक्वार्टर में अकेला और उस टेलीफोन पे बात कर रहा है कि मैं यहाँ मौजूद हूँ. तुम कहते थे चिड़िया पर नहीं मारती, मैं तुम्हारे फोन पे बात कर रहा हूँ, मैं तुम्हारे दफ्तर में मौजूद हूँ, आओ जिसने मुझसे बात कर. अकेला मुजाहिद हजारों पे भारी. हफीज अब्दुल रऊफचे कारनामे पहा. रऊफ हा लष्कर तोयबाचा निधी संकलक होता. 1999 मध्ये लष्कर तोयबात वरिष्ठ कमांडर होता. दहशतवादी हफीज सईद रऊफचा बॉस. 2008 मधील मुंबई हल्ल्यात सहभाग. रऊफ हा अमेरिकेनं जाहीर केलेला आंतरराष्ट्रीय दहशतवादी आहे. मात्र नापाक पाकिस्ताननं त्याला निष्पाप कुटुंबातील असल्याचं सांगितलं. मिशन सिंदूरच्या भीतीनं आता दहशतवादी पाक लष्कराच्या पदरात जाऊन लपलेत. मात्र पाकिस्तानचा हा बनाव आंतरराष्ट्रीय पातळीवर खूप काळ टिकणार नाही हे निश्चित. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.
दहशतवादी रौफवरचा आपण स्पेशल रिपोर्ट पाहिला. वळूया पुढच्या बातमीकडे. भारतीय पायलटला ताब्यात घेतल्याची बातमी आहे ही पूर्णपणे खोटी आहे. या संदर्भात पाकिस्तानी सैन्यानंच कबुली दिलेली आहे. तर भारताचे सर्व पायलट सुरक्षित आहेत. भारतीय पायलट पाकिस्तानच्या ताब्यात असल्याची एक पोस्ट समोर आली होती, मात्र ती पोस्ट खोटी असल्याची आता माहिती समोर आलेली आहे. त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेला आहे. Pakistan has Indian pilot in the custody. So do we have Indian pilot in our custody? And if we have, are we going to return her or him? So I can confirm you very clearly, we don't have any pilot in custody. This is all social media chatter. This is all part of the multiple source of fake news and propaganda that keeps on, that has been generated from multiple sources. At this time, I would not like to comment on that because we are still in a combat situation. And if I comment on anything, it will only be advantage adversary. So we don't want to give him any advantage at this stage. All I can say is that we have achieved our objectives that we selected and all our pilots are back home. पुढची बातमी आता काश्मीरमधून. जम्मू आणि काश्मीरमध्ये पाकिस्तानी स्लीपर सेलचं जाळं असल्याचं उघड झालेलं आहे. जम्मू आणि काश्मीरच्या राज्य तपास यंत्रणेनं 20 वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केलेली आहे. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा, शोपियान, कुलगाम आणि अनंतनागमध्ये ही कारवाई करण्यात आलेली आहे. यावेळी अनेक लोकांना ताब्यात घेतलंय. SIचं एक पथक आता छापेमारी करतंय. त्यांच्याकडून आक्षेपार्ह साहित्य देखील जप्त केल्याचं समजतंय. आता बातमी आहे बलुचिस्तानमधून. 1971 मध्ये इंदिरा गांधींच्या नेतृत्वात पाकची फाळणी होऊन बांगलादेश निर्माण झाला. त्यामुळे आता भारत आणि पाकिस्तानमध्ये निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बलुचिस्तान भारताकडे मोठ्या आशेने पाहतोय. मात्र बलुचिस्ताननं पाकला धडा शिकवण्यासाठी नेमका कसा मास्टर प्लॅन आखलेला आहे पाहूयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. बलुचिस्तानला हवी भारताची साथ. पाक विरोधात बलुचिस्तानचं भारताला समर्थन. पाक विरोधात बलूच आर्मीचा मास्टर प्लॅन. भारत पाकिस्तान तणाव वाढलेला असतानाच आता बलुचिस्ताननं पाकिस्तान विरोधात दंड थोपटलेत. त्यामुळे पाकिस्तानची दुहेरी कोंडी झाली आहे. त्यातच आता बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचे कमांडर डॉक्टर अल्लाह निझार यांनी पाकिस्तानच्या पापाचा पाडा वाचत पाक पासून मुक्तीसाठी भारताला साथ घातली आहे. इतकंच नाही तर भारतानं बलुचिस्तानला 1971च्या युद्धात जप्त केलेल्या पाकच्या बंदुका देण्याची मागणीही केली आहे. मैं एक बात वाजे करना चाहता हूँ, इंडिया इतनी जुरात करे, जो 93,000 बंदूकें पाकिस्तान से छीनी थी सरेंडर करते वक्त, वही बंदूक 10-10 गोलियों के साथ हमें दे दे, फिर हम देखें पाकिस्तान कैसे लड़ते. ना हमें एटम बम की जरूरत है, ना हमें मिसाइल की जरूरत है, आपकी सिर्फ वही दे दें. एवढंच नाही तर भारत पाकिस्तान युद्ध भडकल्यास बलुचिस्ताननं पश्चिमेकडून पाकवर हल्लाबोल करण्याचा इरादाही जाहीर केलाय. पाकिस्तानचा नाश केल्याशिवाय बलुचिस्तानमध्ये शांतता लाभणार नसल्याचंही बलूच आर्मीनं म्हटलंय. मात्र पाकिस्तानच्या एकूण क्षेत्रफळापैकी 44% असलेल्या बलुचिस्तानमध्ये वारंवार विद्रोहाची आग का भडकतीये ते देखील पाहूया. बलुचिस्तान पाकिस्तानातलं सर्वात मोठं राज्य आहे. बलुचिस्तानच्या सीमेवर इराण आणि अफगाणिस्तान आहे. बलुचिस्तान नैसर्गिक खनिज संपत्तीनं समृद्ध आहे. खनिज संपत्तीचा फायदा स्थानिकांना मिळत नसल्याचा आरोप आहे. CPECच्या ग्वादर बंदर प्रकल्पाच्या फायद्यापासून स्थानिक वंचित आहेत. बलूच संस्कृतीची गळचिपी होतीये. बलोची भाषेऐवजी उर्दू आणि पंजाबी लागण्याचा प्रयत्न केला जातोय.
खरं तर 1947 पासून बलुचिस्तानमध्ये विद्रोहाचे निखारे धगधगतायत. त्यात 1948, 1958, 1973, 2002 आणि 2020 मध्ये मोठे विद्रोह देखील झाले. मात्र आता पुन्हा एकदा बलुचिस्तानमध्ये विद्रोहाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे आता पाकची चहूबाजूंनी कोंडी झाली आहे. मात्र आता पाकिस्ताननं भारताची कुरापत काढली आणि युद्ध भडकल्यास 1971 मध्ये बांगलादेश निर्माण झाला, तसाच आता बलुचिस्तानच्या स्वातंत्र्याचा सूर्य उगवल्याशिवाय राहणार नाही, हे पाकिस्ताननं लक्षात ठेवायला हवं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. बलुचिस्तानमध्ये कसे स्वातंत्र्याचे वारे वाहू लागले ती बातमी आपण पाहिली. पुढची बातमी आता इस्रोच्या अध्यक्षांना दिलेल्या माहितीची. युद्धबंदीनंतर आता पाकिस्तानच्या नापाक हरकतींवर इस्रोची करडी नजर आहे. अंतराळातून इस्रोच्या 10 उपग्रहांचा 24 तास पाकिस्तानच्या प्रत्येक हालचालींवर वॉच ठेवला जाणार आहे. इस्रोचे अध्यक्ष डॉक्टर व्ही नारायणन यांनी ही माहिती दिलेली आहे. देशाच्या सुरक्षेसाठी इस्रोचे 10 उपग्रह सतत कार्यरत असल्याचं नारायणन यांनी म्हटलेलं आहे. आता याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज नाही. असंही म्हटलं आहे आणि आता चर्चा होईल तर POK वरच होईल. 100% भारताची भूमिका मोदीजींनी मांडलेली आहे की आता टेरर आणि टॉक्स या एकत्रित होणार नाही आणि चर्चा झाली तर ती POK वरच होईल, हे अतिशय स्पष्टपणे मोदीजींनी मांडलं आहे. आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी ने देश को संबोधित करते हुए 3 न्यू नॉर्मल का उल्लेख किया है. इसमें सबसे पहले उन्होंने ये कहा कि इसके बाद देश में टेरर की कोई भी घटना घटेगी तो उसको भारत के साथ युद्ध इस प्रकार से देखा जाएगा, वॉर ऑन इंडिया करके देखा जाएगा और उसी प्रकार से रिटेलिएट करते हुए भारत उसका मुंह तोड़ जवाब देगा. दूसरी बात, प्रधानमंत्री जी ने स्पष्ट की कि हम न्यूक्लियर ब्लैकमेल सहन नहीं करेंगे. न्यूक्लियर ब्लॅकमेल करने की कोशिश. आता पुढच्या बातमीकडे. भारतीय सैन्यानं अद्दल घडवल्यानंतर पाकिस्तान वठणीवर आलाय. रात्रभरात पाकिस्तानकडून कुठलीही आगळीक झालेली नाही. भारतीय सैन्य दलाने या संदर्भात माहिती दिली. रात्रभर या ठिकाणी तणावपूर्ण शांतता होती. मागच्या काही दिवसांमध्ये पहिल्यांदाच एक रात्र कुठल्याही सैनिकी कारवाईशिवाय, हल्ल्याशिवाय किंवा प्रत्युत्तराशिवाय ही सरलेली आहे. पुढे आपण आता मनोज नरवणे यांच्या विधानाकडे. युद्धासंदर्भात माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी वक्तव्य केलेलं आहे. युद्ध ही कोणतीही रोमॅन्टिक गोष्ट नाही, ना ती एखादी बॉलिवूडची चित्रपटाची कथा आहे. युद्ध एक गंभीर विषय आहे. मृत्यू, निर्वासित समस्या आणि कुटुंबाचं विघटन असे अदृश्य खोल सामाजिक नुकसान या युद्धामुळे होतं. युद्ध आणि हिंसा याकडे शेवटचा उपाय म्हणून पाहायला हवं, अशी भूमिका माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांनी व्यक्त केली. ते पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत होते. War is not romantic. It is not your Bollywood movie. It is very serious business. And war or violence should be the last thing that we should resort to. मनोज नरवणे यांच्यानंतर आपण आता गीतकार जावेद अख्तर यांच्या वक्तव्याकडे वळूया. त्यांनी पाकिस्तानला चांगलेच खडे बोल सुनावलेत. पाकिस्तानचं शेपूट वाकडं ते वाकडंच राहणार. तुम्ही मित्र बदलू शकता, मात्र शेजारी बदलू शकत नाही, असा घणाघात जावेद अख्तर यांनी केलेला आहे. सकाळ सह्याद्री सुरक्षा कवच आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी पाकिस्तानवर जोरदार हल्लाबोल केला. 91,000 सोल्जर, इससे बड़ा सरेंडर वर्ल्ड की हिस्ट्री में कहीं नहीं हुआ है. 91,000 सोल्जर were with us and we left them, let them go. मगर कहावत है कि कुत्ते की दुम अगर नलकी में 12 बरस भी रहे तो नलकी भी टेढ़ी हो जाती है. खैर छोड़िए, अब क्या करें. आप दोस्त बदल सकते हैं, पड़ोसी नहीं बदल सकते, ये हमारी बदनसीबी है. जावेद अख्तरांच्या विधानानंतर वळूया आपण आता व्हायरल सत्य रिपोर्टकडे. भारत पाकिस्तान युद्धाच्या वेळी पाकिस्ताननं भारताचं राफेल पाडल्याचा दावा करण्यात आलाय. पाकिस्तानकडून हा फोटो व्हायरल करण्यात आलेला आहे. त्यामुळे खरंच भारताचं राफेल पाकिस्ताननं पाडलंय का याची आम्ही पडताळणी केली. त्यामुळे काय सत्य समोर आलंय, चला पाहूयात हा खास रिपोर्ट. पाकिस्ताननं भारताचं राफेल पाडलं.
राफेल पाडल्याचे पाककडून फोटो व्हायरल. व्हायरल मेसेज मागचं सत्य काय? भाईजान नूर खान बेस में आके गिरा है. हाच आहे तो फोटो. हा फोटो व्हायरल करून पाकिस्ताननं राफेल पाडल्याचा दावा केलाय. राफेल कोसळल्याचा हा फोटो खरा आहे का? ऑपरेशन सिंदूर वेळी पाकिस्ताननं भारतावर केलेल्या हल्ल्यात राफेल पडलं का, असे अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याआधी मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलंय पाहूया. भारत पाक हल्ल्यादरम्यान पाकिस्ताननं भारताचं राफेल पाडलं. राफेल पाडल्याचा फोटो पुरावा म्हणून देण्यात आलाय. हा मेसेज आणि राफेल क्रॅश झाल्याचा फोटोही व्हायरल करण्यात आलाय. त्यामुळे अनेकांना हा फोटो खरा असल्याचं वाटू लागलंय. सध्या भारतानं पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर देऊन पाकिस्तानला घाम फोडलाय. त्यामुळे 3 दिवसातच पाकिस्ताननं गुडघ्यावर येत भारताकडे शस्त्रसंधीची मागणी केली. आणि आता शस्त्रसंधी केल्यानंतर भारताच्या विरोधात फोटो व्हायरल केले जात आहेत. त्यामुळे आम्ही या फोटोची पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहूया. ऑपरेशन सिंदूर वेळी पाकनं राफेल पाडलेलं नाही. भारताचं कोणतंही फायटर जेट उद्ध्वस्त झालेलं नाही. पाकिस्ताननं राफेल पाडल्याचा दावा खोटा आहे. MiG-21 क्रॅश झाल्याचा जुना फोटो व्हायरल झालाय. हल्ल्यात पाकिस्तानचा धुव्वा उडवल्यानं पाक सैरभैर झालाय. पाकिस्तानकडून भारताविरोधात चुकीची माहिती पसरवली जातीये. आता हे राफेल पाडल्याचा दावा करण्यात आलाय. मात्र हा व्हायरल फोटो 2021 सालातला आहे. पंजाबच्या मोगा जिल्ह्यात भारतीय वायुसेनेचं MiG-21 जेट क्रॅश झालं होतं. त्यावेळचा फोटो आता व्हायरल करून भारताच्या बदनामीचा डाव पाकिस्ताननं आखलाय. आमच्या पडताळणीत पाकिस्ताननं राफेल पाडल्याचा दावा असत्य ठरलाय. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज. व्हायरल सत्य रिपोर्ट नंतर वळूया आपण आता पंतप्रधानांच्या भाषणाकडे. रात्री 8 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाला संबोधित केलेलं आहे. पंतप्रधानांचे संपूर्ण भाषण आपण पाहूया. प्रिय देशवासियों, नमस्कार. हम सभी ने बीते दिनों में देश का सामर्थ्य और उसका संयम दोनों देखा है. मैं सबसे पहले भारत की पराक्रमी सेनाओं को, सशस्त्र बलों को, हमारी खुफिया एजेंसियों को, हमारे वैज्ञानिकों को, हर भारतवासी की तरफ से सैल्यूट करता हूं. हमारे वीर सैनिकों ने ऑपरेशन सिंदूर के लक्ष्यों की प्राप्ति के लिए असीम शौर्य का प्रदर्शन किया. मैं उनकी वीरता को, उनके साहस को, उनके पराक्रम को आज समर्पित करता हूं. हमारे देश की हर माता को, देश की हर बहन को और देश की हर बेटी को ये पराक्रम समर्पित करता हूं. साथियों, 22 अप्रैल को पहलगाम में आतंकवादियों ने जो बर्बरता दिखाई थी, उसने देश और दुनिया को झकझोर दिया था. छुट्टियां मना रहे
निर्दोष मासूम नागरिकों को धर्म पूछकर उनके परिवार के सामने, उनके बच्चों के सामने बेरहमी से मार डालना, यह आतंक का बहुत विभत्स चेहरा था, क्रूरता थी। ये देश के सद्भाव को तोड़ने की घिनौनी कोशिश भी थी। मेरे लिए व्यक्तिगत रूप से ये पीड़ा बहुत बड़ी थी। इस आतंकी हमले के बाद सारा राष्ट्र, हर नागरिक, हर समाज, हर वर्ग, हर राजनीतिक दल एक स्वर में आतंक के खिलाफ कड़ी कार्रवाई के लिए उठ खड़ा हुआ। हमने आतंकवादियों को मिट्टी में मिलाने के लिए भारत की सेनाओं को पूरी छूट दे दी और आज हर आतंकी, आतंक का हर संगठन जान चुका है कि हमारी बहनों बेटियों के माथे से सिंदूर हटाने का अंजाम क्या होता है। साथियों, ऑपरेशन सिंदूर ये सिर्फ नाम नहीं है, ये देश के कोटि कोटि लोगों की भावनाओं का प्रतिबिंब है। ऑपरेशन सिंदूर न्याय की अखंड प्रतिज्ञा है। 6 मई की देर रात, 7 मई की सुबह पूरी दुनिया ने इस प्रतिज्ञा को परिणाम में बदलते देखा है। भारत की सेनाओं ने पाकिस्तान में आतंक के ठिकानों पर, उनके ट्रेनिंग सेंटर्स पर सटीक प्रहार किया। आतंकियों ने सपने में भी नहीं सोचा था कि भारत इतना बड़ा फैसला ले सकता है। लेकिन जब देश एकजुट होता है, नेशन फर्स्ट की भावना से भरा होता है, राष्ट्र सर्वोपरि होता है, तो फौलादी फैसले लिए जाते हैं, परिणाम लाकर दिखाए जाते हैं। जब पाकिस्तान में आतंक के अड्डों पर भारत की मिसाइलों ने हमला बोला, भारत के ड्रोन्स ने हमला बोला, तो आतंकी संगठनों की इमारतें नहीं, बल्कि उनका हौसला भी थर्रा गया। बहावलपुर और मुरिद के जैसे आतंकी ठिकाने एक प्रकार से ग्लोबल टेररिज्म की यूनिवर्सिटीज रही है। दुनिया में कहीं पर भी जो बड़े आतंकी हमले हुए हैं, चाहे 9/11 हो, चाहे लंदन ट्यूब बॉम्बिंग हो,
या भारत में दशकों से जो बड़े बड़े आतंकी हमले हुए हैं, उन सब के तार कहीं ना कहीं आतंक के इन्हीं ठिकानों से जुड़ते रहे हैं। आतंकियों ने हमारी बहनों का सिंदूर उजाड़ा था, इसलिए भारत ने आतंक के ये हेडक्वार्टर्स उजाड़ दिए। भारत के इन हमलों में 100 से अधिक खूंखार आतंकवादियों को मौत के घाट उतारा गया है। आतंक के बहुत सारे आका बीते 2.5-3 दशकों से खुलेआम पाकिस्तान में घूम रहे थे, जो भारत के खिलाफ साजिशें करते थे। उन्हें भारत ने एक झटके में खत्म कर दिया। साथियों, भारत की इस कार्रवाई से पाकिस्तान घोर निराशा में गिर गया था, हताशा में गिर गया था, बौखला गया था। और इसी बौखलाहट में उसने एक और दुस्साहस किया। आतंक पर भारत की कार्रवाई का साथ देने के बजाय पाकिस्तान ने भारत पर ही हमला करना शुरू कर दिया। पाकिस्तान ने हमारे स्कूलों, कॉलेजों को, गुरुद्वारों को, मंदिरों को, सामान्य नागरिकों के घरों को निशाना बनाया। पाकिस्तान ने हमारे सैन्य ठिकानों को निशाना बनाया। लेकिन इसमें भी पाकिस्तान खुद बेनकाब हो गया। दुनिया ने देखा कि कैसे पाकिस्तान के ड्रोन्स, पाकिस्तान की मिसाइलें भारत के सामने तिनके की तरह बिखर गई। भारत के सशक्त एयर डिफेंस सिस्टम ने उन्हें आसमान में ही नष्ट कर दिया। पाकिस्तान की तैयारी सीमा पर वार की थी, लेकिन भारत ने पाकिस्तान के सीने पर वार कर दिया। भारत के ड्रोन्स, भारत की मिसाइलों ने सटीकता के साथ हमला किया। पाकिस्तानी वायुसेना के उन एयरबेस को नुकसान पहुंचाया, जिस पर पाकिस्तान को बहुत घमंड था। भारत ने पहले 3 दिनों में ही पाकिस्तान को इतना तबाह कर दिया जिसका उसे अंदाजा भी नहीं था। इसलिए भारत की आक्रामक कार्रवाई के बाद पाकिस्तान बचने के रास्ते खोजने लगा। पाकिस्तान दुनिया भर में तनाव कम करने के लिए गुहार लगा रहा था, और बुरी तरह पीटने के बाद इसी मजबूरी में 10 मई की दोपहर को पाकिस्तानी सेना ने हमारे डीजीएमओ को संपर्क किया। तब तक हम आतंकवाद के इंफ्रास्ट्रक्चर को बड़े पैमाने पर तबाह कर चुके थे। आतंकियों को मौत के घाट उतार दिया गया था।
पाकिस्तान के सीने में बसाए गए आतंक के अड्डों को हमने खंडहर बना दिया था। इसलिए जब पाकिस्तान की तरफ से गुहार लगाई गई, पाकिस्तान की तरफ से जब ये कहा गया कि उसकी ओर से आगे कोई आतंकी गतिविधि और सैन्य दुस्साहस नहीं दिखाया जाएगा, तो भारत ने भी उस पर विचार किया। और मैं फिर दोहरा रहा हूं, हमने पाकिस्तान के आतंकी और सैन्य ठिकानों पर अपनी जवाबी कार्रवाई को अभी सिर्फ स्थगित किया है। आने वाले दिनों में हम पाकिस्तान के हर कदम को इस कसौटी पर मापेंगे कि वो क्या रवैया अपनाता है। साथियों, भारत की तीनों सेनाएं, हमारी एयरफोर्स, हमारी आर्मी और हमारी नेवी, हमारी बॉर्डर सिक्योरिटी फोर्स बीएसएफ, भारत के अर्धसैनिक बल लगातार अलर्ट पर है। सर्जिकल स्ट्राइक और एयर स्ट्राइक के बाद अब ऑपरेशन सिंदूर आतंक के खिलाफ भारत की नीति है। ऑपरेशन सिंदूर ने आतंक के खिलाफ लड़ाई में एक नई लकीर खींच दी है, एक नया पैमाना, न्यू नॉर्मल तय कर दिया है। पहला, भारत पर आतंकी हमला हुआ तो मुंह तोड़ जवाब दिया जाएगा। हम अपने तरीके से, अपनी शर्तों पर जवाब देकर रहेंगे। हर उस जगह जाकर कठोर कार्रवाई करेंगे जहां से आतंक की जड़ें निकलती हैं। दूसरा, कोई भी न्यूक्लियर ब्लैकमेल भारत नहीं सहेगा। न्यूक्लियर ब्लैकमेल की आड़ में पनप रहे आतंकी ठिकानों पर भारत सटीक और निर्णायक प्रहार करेगा। तीसरा, हम आतंक की सरपरस्त सरकार और आतंक के आकाओं को अलग अलग नहीं देखेंगे। ऑपरेशन सिंदूर के दौरान दुनिया ने पाकिस्तान का वो घिनौना सच फिर देखा है, जब मारे गए आतंकियों को विदाई देने पाकिस्तानी सेना के बड़े बड़े अफसर उमड़ पड़े। स्टेट स्पॉन्सर्ड टेररिज्म का ये बहुत बड़ा सबूत है। हम भारत और अपने नागरिकों को किसी भी खतरे से बचाने के लिए लगातार निर्णायक कदम उठाते रहेंगे। साथियों, युद्ध के मैदान पर हमने हर बार पाकिस्तान को धूल चटाई है और इस बार ऑपरेशन सिंदूर ने नया आयाम जोड़ा है। हमने रेगिस्तानों और पहाड़ों में अपनी क्षमता का शानदार प्रदर्शन किया और साथ ही
न्यू एज वॉरफेयर में भी अपनी श्रेष्ठता सिद्ध की। इस ऑपरेशन के दौरान हमारे मेड इन इंडिया हथियारों की प्रामाणिकता सिद्ध हुई। आज दुनिया देख रही है 21वीं सदी के वॉरफेयर में मेड इन इंडिया डिफेंस इक्विपमेंट्स, इसका समय आ चुका है। साथियों, हर प्रकार के आतंकवाद के खिलाफ हम सभी का एकजुट रहना हमारी एकता, हमारी सबसे बड़ी शक्ति है। निश्चित तौर पर ये युग युद्ध का नहीं है, लेकिन ये युग आतंकवाद का भी नहीं है। टेररिज्म के खिलाफ जीरो टॉलरेंस, ये एक बेहतर दुनिया की गारंटी है। साथियों, पाकिस्तानी फौज, पाकिस्तान की सरकार जिस तरह आतंकवाद को खाद पानी दे रहे हैं, वो एक दिन पाकिस्तान को ही समाप्त कर देगा। पाकिस्तान को अगर बचना है तो उसे अपने टेरर इंफ्रास्ट्रक्चर का सफाया करना ही होगा। इसके अलावा शांति का कोई रास्ता नहीं है। भारत का मत एकदम स्पष्ट है। टेरर और टॉक एक साथ नहीं हो सकते। टेरर और ट्रेड एक साथ नहीं चल सकते, और पानी और खून भी एक साथ नहीं बह सकता। मैं आज विश्व समुदाय को भी कहूंगा, हमारी घोषित नीति रही है, अगर पाकिस्तान से बात होगी तो टेररिज्म पर ही होगी। अगर पाकिस्तान से बात होगी तो पाक ऑक्युपाइड कश्मीर, पीओके, उस पर ही होगी। प्रिय देशवासियों, आज बुद्ध पूर्णिमा है। भगवान बुद्ध ने हमें शांति का रास्ता दिखाया है। शांति का मार्ग भी शक्ति से होकर जाता है। मानवता शांति और समृद्धि की तरफ बढ़े, हर भारतीय शांति से जी सके, विकसित भारत के सपने को पूरा कर सके, इसके लिए भारत का शक्तिशाली होना बहुत जरूरी है। और आवश्यकता पड़ने पर इस शक्ति का इस्तेमाल भी जरूरी है। और पिछले कुछ दिनों में भारत ने यही किया है। मैं एक बार फिर भारत की सेना और सशस्त्र बलों को सैल्यूट करता हूं। हम भारतवासी के हौसले, हर भारतवासी का एकजुटता का शपथ, संकल्प, मैं उसे नमन करता हूं। बहुत बहुत धन्यवाद। भारत माता की जय। भारत माता की जय। भारत माता की जय।